येवला शहरातील जुनी जनता शाळा, जुनी नगरपालिका रोड परिसरामध्ये गांजा खरेदी विक्री होते अशी माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली। ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली, तेव्हा 4 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 2 किलो गांजा हस्तगत केलाय। अधिक तपास येवला शहर पोलीस सध्या करतायत। याच्यामध्ये फुलं, वाढलेले बिया, काड्या दिसतंय। हे सॅम्पल पण गांजा आहे सगळं। त्याच्यातून थोडा सॅम्पल काढायचा पुढे आणलंय का? ओके, सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन। आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय, थिएटर रोड, येवला या ठिकाणी पंच, फोटोग्राफर, वजन काटा धारक आणि पोलीस स्टाफसह रेड केली असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी 29 वर्ष राहणार नाशिक, सुनील बाळू खैरनार वय 41 वर्ष राहणार येवला, पियुष वाल्मिक खैरनार वय 35 वर्ष राहणार येवला, संदीप दशरथ कट्टारे वय 31 वर्ष राहणार येवला हे गांजा सदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले। त्यांच्याकडे साधारण 2 किलो 200 ग्राम गांजा एकूण किंमत 22,000 रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर NDPS कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे। धन्यवाद।